हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप कोळंबी दम बिर्याणीची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा आणि ही मस्ट ट्राय करणारी बिर्याणी आहे, तर रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। इथे मी पाव किलो टायगर प्रॉन्स घेतले होते, तर त्याचं जे वरचं शेल आहे ते काढून घेतलं आणि त्यानंतर कोळंबीच्या आतमध्ये जो काळा धागा असतो ना तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे आणि मग स्वच्छ ह्याला धुवून घेतलं, सर्व पाणी कोळंबीमधलं नितळवून घेतलं आहे। आता या कोळंबीमध्ये इथे मी अर्धा छोटा चमचा मीठ टाकून घेतलं आणि त्याचबरोबर थोडीशीच म्हणजे पाव छोटा चमचा हळद टाकून घेतली आणि हळद मिठामध्ये या कोळंबीला चांगलं मॅरिनेट करून घेतलं। आता हे कोळंबीचं पहिलं मॅरिनेशन आहे। ही कोळंबी मॅरिनेट केल्यानंतर आता हिला 10 ते 15 मिनिटांसाठी मी असे साईडला ठेवून टाकले। आता 10 ते 15 मिनिटं जोपर्यंत ही कोळंबी मॅरिनेट होते तोपर्यंत मी एक वाटण तयार करून घेतलं। वाटणासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मुठ्ठी कोथिंबीर घेतली, त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकल्या आणि त्याचबरोबर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतला। 1 इंच अद्रकच्या तुकड्यांना मी कापून घेतलं होतं, ते सुद्धा ह्यामध्ये टाकून घेतले आणि मग मी ह्या सर्व जिन्नसला वाटून घेतलं। वाटण तयार करत असताना मी ह्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी सुद्धा टाकलं होतं। आता हे वाटण तयार केलेलं साईडला ठेवून घेतलं। आता सेकंड मॅरिनेशन तयार करण्यासाठी 15 मिनिटं उलटली। एका मिक्सिंग बाउलमध्ये ही मॅरिनेट केलेली कोळंबी घेतलेली आहे। आता मी या कोळंबीमध्ये सेकंड मॅरिनेशन करते आहे। तर सर्वात आधी कोळंबीमध्ये मी इथे अर्धा लिंबाचा रस पिळून घेतला। त्यानंतर 2 छोटे चमचे इथे मी मालवणी मसाला टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर कलर चांगला यावा आणि तिखटपणा थोडा असावा त्यासाठी म्हणून 1.5 चमचा म्हणजे 1.5 छोटा चमचा इथे मी काश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतलेला आहे। तसेच 1 छोटा चमचा भरून जिरं पावडर टाकून घेतलं आणि 1 छोटा चमचा भरून धने पावडर टाकून घेतलं। धने पावडर जर का तुम्हाला इथे जास्त वापरायची आहे तर तुम्ही वापरू शकता। हळद मी ऑलरेडी टाकली होती, त्यामुळे अर्धा छोटा चमचा हळदसुद्धा टाकून घेतली पुन्हा आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकलेला आहे। दुकानामध्ये जो सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला येतो ना तो इथे मी 10 रुपयाचं पॅकेट घेतलं होतं आणि ते अख्खं पॅकेट मी या मॅरिनेशनमध्ये टाकून घेतलेलं आहे। जर का तुम्हाला फिश मसाला वापरायचा आहे तर तुम्ही नक्कीच वापरू शकता, पण मी तुम्हाला रेकमेंड करेल की सुहानाचा जो बिर्याणी मसाला मिळतो, जे पॅकेट्स मिळतात 10 वाले, तेच इथे यूज करा। त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलं होतं हिरवं वाटण, ते सुद्धा मी या मॅरिनेशनमध्ये इथे टाकून घेतलेलं आहे। आता ऑलमोस्ट माझे सर्व इन्ग्रेडियंट्स इथे टाकून झालेले आहेत। मीठ मी ऑलरेडी पहिला सुरुवातीला टाकलेलं होतं, त्यामुळे अजूनपर्यंत तरी मिठाचा मी इथे वापर केलेला नाही आहे आणि सर्व जिन्नस जे आहेत ते कोळंबीला चांगले लावून घेतले आणि कोळंबीला छान असं मॅरिनेट करून घेतलं। आता कोळंबी ते भरपूर प्रमाणात सुक्की होती। आपण बेसिकली इथे मॅरिनेशनमध्ये दह्याचा वापर करतो, पण आता मच्छी असल्यामुळे मी दह्याचा वापर नाही केला आहे। तर दह्याऐवजी इथे मी पहिला तर सुरुवातीला लिंबू पिळलं होतं, त्यानंतर 2 चमचे मी इथे कोकमाचं अगळ टाकून घेतलं। कोळंबीला मसाल्यांमध्ये छान मॅरिनेट करून घेतल्यानंतर आता ह्या मॅरिनेट केलेल्या कोळंबीला कमीत कमी 1 तासासाठी असेच ठेवायचे आहे किंवा जास्तीत जास्त तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकता। तर मी इथे ही कोळंबी ओव्हरनाईट मॅरिनेट करून ठेवली होती, म्हणजे मी रात्री मॅरिनेशन तयार करून ह्याला कंटेनरमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून टाकलं होतं। दुसऱ्या दिवशी बिर्याणी बनवायच्या प्रिपरेशनमध्ये सर्वात आधी इथे मी 2.5 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। बिर्याणी बासमती तांदूळ आहे हा। आता ह्याला मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले, त्यानंतर अर्धा तासाला भिजत ठेवले, म्हणजे जो तांदूळ हार्ड असतो ना तो थोडा सॉफ्ट होतो। आता बिर्याणी राईस आपल्याला बनवायचा आहे, तर बिर्याणी राईससाठी एका टोपामध्ये इथे मी 7 ते 8 ग्लास पाणी घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवली होती। यामध्ये मी अर्धा कट केलेला लिंबू टाकून घेतला, म्हणजेच राईसला चांगला असा सफेदपणा येतो आणि खूप छान दिसतो राईस आणि सुटसुटीतसुद्धा होतो। त्याचबरोबर 1 तेजपत्त्याला मी कट करून टाकलं आहे, म्हणजे तोडून टाकलेलं आहे। 1 मसाला वेलची टाकली आणि 1 इंच दालचिनीच्या स्टिकला कट करून टाकलेलं आहे। 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी आणि 1 चमचा जिरं टाकून घेतलं। शहाजिरं असेल तर तेही टाकलं तरी हरकत नाही। त्याचबरोबर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतली। पुदिना असेल तर पुदिनासुद्धा वापरा, पण मला पर्सनली पुदिना आवडत नाही म्हणून मी नाही वापरत।
तर मी या पाण्यामध्ये 2 चमचे भरून मीठ टाकून घेतले, त्यानंतर झाकण लावून पाण्याला उकळी येण्याची वाट बघितली। आता पाण्याला खतखतून ज्या उकळी येईल ना, त्यानंतर ह्या सर्व जे जिन्नसचं काम आहे, जे मसाले मी पाण्यात टाकले होते त्याचं सर्वांचं काम झालं, कारण की त्याच्यातलं जेवढं सुद्धा फ्लेवर होते ते सर्व पाण्यामध्ये गेले होते आणि बिर्याणीमध्ये हे खडे मसाले कचकच लागू नये त्यासाठी म्हणून हे सगळे मसाले मी एकदा या पाण्यामधून काढून घेतलेले आहेत। आणि मग त्यानंतर सर्व मसाले काढून झाल्यानंतर आता मी लास्टला इथे जे सोक करून ठेवलेलं म्हणजेच भिजत घातलेले जे तांदूळ होते ना ते टाकून घेतलेले आहेत। एकदा मी याला स्टर करून घेतलं आणि त्यानंतर जेव्हा 80% भात व्यवस्थित शिजेल ना तेव्हा एकदा स्टर करून एकदा चेक केलं की भात कितपत शिजलेला आहे। तर 80% इथे भात शिजवून घ्यायचा, त्यानंतर एक तर चाळणीमध्ये हा भात चाळून घ्यायचा आहे, याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं। अदरवाईज असं मी जसं स्पूननी काढलेलं आहे तसं स्पूननी सगळं पाणी निथळून घेऊन त्यानंतर एका प्लेटमध्ये हा राईस पसरवून घ्यायचा आणि राईसला व्यवस्थित थंड करून घ्यायचा, म्हणजेच त्याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती थांबते। त्याचबरोबर जे मी एक्स्ट्राचं मीठ टाकलेलं होतं ना ते सर्व मीठ ह्याच्यातून निघून जातं, तर असं काही बिर्याणी खारट वगैरे होत नाही। बिर्याणी राईस तयार झाल्यानंतर आता मी कोळंबीचा मसाला तयार करून घेते आहे। तर कोळंबीच्या मसाल्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतले आहे। आता हे जे तेल आहे ना ज्याच्यामध्ये मी कांद्याला तळून घेतलं होतं, म्हणजे कांद्याचा बिरिस्ता तयार केलेला ना, त्याच तेलामध्ये उरलेल्या तेलामध्ये मी ही पुढची फोडणी तयार केलेली आहे। तर 2 चमचे तेल चांगलं तापलं की ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकले, 2 तेजपत्ते टाकले, 1 वेलची टाकली, 1 दालचिनीचं स्टिक टाकलं, 1 चमचा जिरं टाकलं, 4-5 लवंगा, 4-5 काळी मिरी टाकून घेतली। सर्व जिन्नसला एकदा चांगलं मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर उभा कट केलेला 1 मोठा कांदा याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। बिर्याणी बनवताना कांदा हा उभा कट करूनच टाकायचा, त्याच्याने फ्लेवर खूप छान येतो। नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही ट्राय कधी केलं नसेल तर कांद्याला इथे मी सॉफ्टन करून घेते आहे, म्हणजेच कांदा थोडासा पिंकिश कलरचा व्हायची वाट बघायची। कांदा लवकर गळावा म्हणून जेवढा हा मसाल्यापुरतंच मी इथे मीठ टाकत आहे, म्हणजे कांदा आणि हे जे मसाले टाकलेत ना तेवढंच मीठ टाकले, कारण की जे कोळंबीला मी ऑलरेडी मॅरिनेट करताना त्यामध्ये मीठ होतं, त्यामुळे मी इथे मिठाचा वापर कमी केलेला आहे। आता जी मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ना ती कांदा थोडा ब्राऊन झाला की लगेचच ह्याच्यामध्ये टाकून घेतली मसाल्यासकट। आणि जर का ह्या पॉईंटला तुम्हाला थोडंसं पाणी ॲड करायचं असेल तर नक्कीच करू शकता, पण कोळंबीला आपलं पाणी सुटतंच, तरीसुद्धा मी ह्याच्यामध्ये अर्धा पेला पाणी टाकलेलं आहे। तर ज्या कंटेनरमध्ये मी ही कोळंबी ठेवली होती त्याच्यामध्ये थोडासा मसाला होता, मग त्याच्यामध्येच मी अर्धा पेला पाणी ॲड करून बाकीचा जो मसाला आहे तो या कोळंबीमध्ये ॲड करून घेतला। आता कोळंबीला इथे पूर्ण शिजवायचं नाही आहे, कोळंबीला सुद्धा इथे 80%च आपल्याला शिजवायचं आहे। कोळंबी एकदा मिक्स करून झाली ना की लगेचच मी यामध्ये 1 मोठा आकाराचा टमॅटो घेतला आहे। टमॅटोला सुद्धा मी असं थोडंसं उभं कट करूनच टाकलेलं आहे, फ्लेवर छान येतो। टमॅटो एकदा मिक्स करून घेतला ह्या कोळंबीमध्ये आणि मग त्यानंतर ह्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकली। कोथिंबीर टाकल्यानंतर आता या मसाल्याला आपल्याला 80% शिजवून घ्यायचं, म्हणजे कोळंबीला 80% शिजवायचं आहे, त्यासाठी मी टोपावरती झाकण ठेवले, गॅसची फ्लेम स्लो ठेवली। तर जोवर कोळंबी मसाला इथे तयार होतो तोवर मी तुम्हाला हे दाखवते। इथे एक मॅजिक क्यूब आहे जी कोणत्याही चिकनच्या शॉपमध्ये तुम्हाला मिळेल, ती इथे मी अर्धी क्यूब यूज केलेली आहे या कोळंबी मसाल्यामध्ये। आता ही चिकनची मॅजिक क्यूब आहे, व्हेजसुद्धा मिळते आणि नॉनव्हेजमध्ये सुद्धा मिळते, पण ही नक्की ट्राय करा, खूप मस्त फ्लेवर येतो। कोणत्याही चिकनचं जे मोठं शॉप असेल किंवा किराण्याचं दुकान असेल त्याच्यामध्ये ही मॅजिक क्यूब तुम्हाला नक्कीच मिळेल, किंवा डीमार्टमध्ये सुद्धा ही मिळते। आता ही मॅजिक क्यूब टाकल्यानंतर मी पुन्हा टोपावरती झाकण ठेवले आणि व्यवस्थितपणे तेल सुटण्याची वाट बघितली। आता हा जो कोळंबी मसाला आहे तो 80% इथे व्यवस्थित शिजला गेला आहे। आता मी ह्याला जास्त नाही शिजवणार आहे, जर का जास्त शिजवलं तर हा जो मसाला आहे तो एकदम सुकेल, पण मला या मसाल्याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे, त्यामुळे आत्ता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हा टोपाला साईडला ठेवते आहे। या कोळंबी बिर्याणीला मला दम द्यायचा आहे, त्यासाठी मी इथे एक मातीचं हंडी घेतलेली आहे। तर या मातीच्या हंडीमध्ये मी अजिबात तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे खाली। तर सुरुवातीला जेवढा पण हा कोळंबीचा मसाला आहे ना त्याची लेअर लावून घेतली खालच्या साईडला, त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि फ्राय केलेले अनियन टाकलं, म्हणजेच बिरिस्ता टाकून घेतला। बिरिस्ता जेवढा जास्त टाकाल तेवढाच चांगला कोळंबी बिर्याणीला किंवा कोणत्याही बिर्याणीला फ्लेवर येतो। आता जो बिर्याणी राईस तयार करून ठेवलेला होता तो हा बिर्याणी राईस या मी पूर्ण हंडीमध्ये टाकून घेतलेला आहे। इक्वली सर्व टाकून घेतल्यानंतर जे
ज्या तेलामध्ये मी अनियन फ्राय करून ठेवलं होतं म्हणजे बिरिस्ता तयार केलेलं ना, ते तेल थोडंसं ह्याच्यावरून टाकून घेतलं. ते तेल नसेल तर तुम्ही ते तुपाचा वापर करा. 2 चमचे तूप टाका. त्यानंतर मग मी वरती थोडा बिरिस्ता टाकून घेतला आणि थोडा मी इथे फूड कलर टाकला. 1 चमचा भरून इथे मी ऑरेंज फूड कलर टाकून घेतलेला आहे. फूड कलरमध्ये पाणी जास्त ॲड केलं म्हणून तुम्हाला ते जास्त वाटेल, पण 1 चमचा भरून मी ते फूड कलर वापरला आहे. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. आता बिर्याणीला आपल्याला दम द्यायचा आहे, त्यासाठी मी काय केलं आहे तर मी पीठ मळून घेतलं होतं गव्हाचं. जसं आपण चपातीचा डो मळतो तसंच डो मळून घेतला आणि त्याच्यानंतर या हांडीच्या कॉर्नरला सर्वीकडे मी हे पीठ लावून घेतलेलं आहे, जेणेकरून अजिबात हंडीच्या बाहेर हवा गेली नाही पाहिजे आणि बिर्याणी आरामात आतल्यात ती शिजली गेली पाहिजे. जर का तुमच्याकडे ही हंडी नसेल, मातीचं मडकं वगैरे नसेल, तर मग तुम्ही कोळशाचा स्मोकसुद्धा या बिर्याणीला देऊ शकता. सेम फ्लेवर येतं, थोडं 19-20 होतं पण सेमच होतं. आता व्यवस्थितपणे मडक्यावरती मी झाकण चांगलं स्टिक करून घेतलं, हवा कुठूनही बाहेर येणार नाही. 5 मिनटासाठी हाय फ्लेमवरती बिर्याणीला चांगलं शिजवून घेतलं. त्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवली, पण आता मी गॅसवरती पहिला तवा ठेवला, तव्यावरती हे मडकं ठेवलं आणि व्यवस्थितपणे 10 मिनिटे हाय फ्लेमवरती ही बिर्याणीला शिजवून घेतलं, दम देऊन घेतला. त्यानंतर 10 मिनटानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवली आणि 20 मिनिटं आणखी बिर्याणीला दम देऊन घेतला आणि मग त्यानंतर 20 मिनटानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि त्याच्या पुढचे 30 ते 40 मिनटं मी ही बिर्याणी अशीच ठेवली. म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो सगळा मस्त, जो अरोमा आहे मातीचा तो सगळा त्या बिर्याणीमध्ये गेला पाहिजे आणि अरोमा एकदम छान येईल आणि ती आतल्यात बिर्याणी मस्त शिजेल. जर का राईस कच्चा असेल तर तो सुद्धा शिजेल. आता इथे 40 मिनटं उलटल्यानंतर मग मी आता जे वरचं झाकण आहे ते काढून घेतलं. त्यानंतर जे साईडला लागलेलं पीठ आहे ते सर्व काढून घेतलं. एकदा राईस चेक करून घेतला, राईस एकदम परफेक्टली कुक झालेला होता. मग एकदा बिर्याणी मिक्स करून घेतली. त्यानंतर प्लेटमध्ये ह्या बिर्याणीला सर्व केलं. त्याच्यात थोडी कोथिंबीर, थोडा बिरिस्ता टाकून घेतला आणि गरमागरम प्रॉन्स दम बिर्याणी ते रेडी झालेली आहे. तर ही बिर्याणी बनवायला एकदम सोपी आहे आणि खाण्यासाठी ते एकदम डिलिशियस लागते. ह्या प्रॉन्स बिर्याणीची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर का तुम्हाला रेसिपी आवडलीच तर मला कॉमेंट सेशनमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.